तर नमस्कार भावांनो, फायनली भाई ह्या 5-6 वर्षाच्या जर्नीचं मी फायनली एंड करतोय, फुल स्टॉप लावतो. पण त्याआधी भावांनो प्लीज ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा, कारण की काही गोष्टी तुमच्याशी मला बोलायचे आहेत, डिस्कस करायचे आहेत आणि कदाचित ही माझी व्हिडिओ शेवटचीही असू शकते, त्यामुळे प्लीज एंडपर्यंत बघा, ठीक आहे. तर भावांनो ही जी व्हिडिओ आहे ना, ॲक्च्युली मला 3 वर्ष आधीच बनवायची होती, जो की मी ट्राय पण करत होतो मध्ये मध्ये बनवायला, बट भावांनो हिंमत नव्हती येत माझी. पण स्टील आता ती हिंमत करतोय आणि फायनली लेट का होईना हा फुल स्टॉप मी लावतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टी भावांनो अचानक नाही घडून येत आहेत, कारण की मी स्वतःला पुश करत होतो एवढे दिवस काय म्हणू, वर्षच म्हणतो एक प्रकारे. लॉकडाऊन एंड झाल्यानंतर लिटरली मी स्वतःला पुशच करतोय की होईल, तू भाई करत राहा, हार नको मानू, करत राहा. होणार आज व्ह्यूज नाही येते, उद्या येतील, उद्या येत नाही आले तर परवा येतील भाई, पण येतील. असंच पुश चालू आहे माझा. पण आय एम ग्रेटफुल की माझ्याकडे एवढे भारी मित्र आहेत आणि माझ्याकडे एवढे भारी ऑडियन्स आहे ना भावांनो, की ज्यांनी नेहमी माझी साथ दिली आणि माझ्यासोबत उभे राहिले, मला मोटिवेट केलं. बिग शाउट आउट टू यू गाईज, थँक्यू. रिझन्स तर खूप सारे आहेत, म्हणजे आता कुठून सुरुवात करू असा प्रश्न पडतो मला. पण सुरुवात करायचं म्हणलं तर सगळ्यात मोठा रिझन मला एकच समजतो, तो म्हणजे लिटरली ऑडियन्स. तुम्ही कितीही डिनाय करा ही गोष्ट, पण फ्री फायरची ऑडियन्स ही लिटरली इमॅच्युअर, बालिश आणि इझी टू मॅनिप्युलेट आहे. आता बरेचसे जण ऑफेंड झाले असतील की मी असं कसं बोललो डायरेक्टली, पण ही गोष्ट तुम्हाला पण माहिती आहे की भावनो फ्री फायरची ऑडियन्स कशी आहे, आणि जी पोरं अशा कॅटेगरीमध्ये नाही आहेत त्यांनी ही गोष्ट लागून घेण्याचाही संबंध होत नाही, त्यामुळे इझी. आणि भावनो तुम्ही माझी ऑडियन्स आहेत आणि मला माहिती आहे तुम्ही हुशार आहेत, त्यामुळे उडतं तीर घेण्याची चुकी तर तुम्ही बिलकुल करणार नाही, समजलं. आता ना भावांनो तो एरा गेला जिथे प्रोडक्टिव्ह कॉन्टेंटला ना व्ह्यूज जायचे. आता लिटरली फालतू कॉन्टेंट बनतात ज्यांच्यावरती लाखो मिलियन्समध्ये व्ह्यूज जातील, आणि जिथं एक साईडला चांगले कॉन्टेंट आहेत तिथं भाई 10K जाणं पण मुश्किल आहे. आणि भाई कॉन्टेंटच्या नावाने इतक्या फालतू व्हिडिओ बघितल्यात ना मी यूट्यूबला फ्री फायरच्या, भाई लिटरली म्हणजे सगळ्यात टॉपला तर भाई डायमंड गिव्ह अवे, त्यानंतर भाई स्क्रिप्टेड व्हिडिओज, आणि त्यामध्ये तर प्रत्येक पोरगी कंपल्सरी आहे, म्हणजे आय लव्ह यू बोलायला लावणार, ही फालतूगिरी ती फालतूगिरी, लिटरली एकदम घाण. आता स्किल्सला नाही व्हॅल्यू ना काय, भाई लिटरली कलेक्शन दाखवून पोरं व्ह्यूज काढतात तेव्हा, एवढी घाण अवस्था आलेली. आणि तुम्ही ह्या गोष्टीला काहीच करू शकत नाही, कारण की ऑडियन्सला हेच बघायला लागतं भाई, आणि आपल्यासारख्या माइंडसेट असणाऱ्या भाई क्रिएटरला ह्या गोष्टी भाई लिटरली 3rd डिग्रीचा टॉर्चर. आणि इथं फक्त ऑडियन्सच चुकत नाहीये, क्रिएटर लोक तर ह्यांचे बाप आहेत भावांनो. आता ह्या क्रिएटर लोकांना माहिती आहे की फ्री फायरमध्ये 90% ही ऑडियन्स भावांनो लिटरली लहान पोरं आहेत, आणि यांना चुत्या बनवणं भाई एक चुटकीचं काम आहे. अशा प्रकारे ऑडियन्सला मॅनिप्युलेट करून भावना असे व्ह्यूज काढतात ना हे क्रिएटर लोक, म्हणजे काय बोलणार भाई, लाज वाटत नाही अशा गोष्टी करतात ही पोरं. फेक डायमंड्सचं गिव्ह अवे करून लहान पोरांना येडं बनवतात. आमच्या गिल्डमध्ये या तुम्हाला ई स्पोर्ट्स खेळू, तुम्हाला लावडा खेळू, लसूण खेळू भाई, असं करून भाई लिटरली स्लॉट्सची हेराफेरी करतात. काय करतात सांगायला तर इतके टॉपिक्स आहेत ना माझ्याकडे भावांनो की पूर्ण व्हिडिओ कमी पडेल, पण मला त्या विषयाकडे जायचं नाही आहे, कारण की काहीतरी येणार आहे स्पेशल. आणि त्याचबरोबर भाई एवढे हे क्रिएटर लोक एवढे टॉक्सिक आहेत ना, काही स्ट्रीमर वगैरे भाई इतक्या शिव्या देतात नाही, बारीक परत त्यांना रोल मॉडेल धरतात आणि हे पण त्यांच्यासारखेच वागायला सुरुवात करतात, म्हणजे पूर्ण आय घालून टाकतात धंद्याची. तेच आहे की भावनं जर कॉन्टेंट क्रिएटर बनण्यापेक्षा तुम्ही एक प्रकारे ई स्पोर्ट ॲथलीट बनण्याचा तरी प्रयत्न करा फ्री फायरमध्ये, ते तरी एक टायमाला ओके आहे. म्हणजे कारण ई स्पोर्टमध्ये मॅटर करतं ते म्हणजे तुमचा कॉर्डिनेशन, तुमचे स्किल्स, तुमची टीम, दॅट्स इट. नाही ऑडियन्स, नाही कॉन्टेंट क्रिएटर कुठला, नाही काय फरक पडत, बस तुम्ही आणि तुमचे स्किल्स. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये पण ई स्पोर्ट खूप चांगलं चालू आहे भावांनो, कारण त्याचं सगळं श्रेय जातं ते म्हणजे मॅड आर्मीला. कारण की जे पण मोठे नंबर्स घेऊन बसले होते ना भुरटे, हे नयन आशिषन वगैरे, बाकी ते रिप्रेझेंट वगैरे फक्त हिंदीमध्ये कॉन्टेंट बनवत चुतेगिरी करत होते, ते एवढे नंबर घेऊन काय फायदा नाही झाला. आणि जे आपल्या छोट्या क्रिएटर लोकांनी जे करून दाखवलं ना भाई, हॅट्स ऑफ आहे. वोट घ्यायला बरोबर झक मारत वापस इकडे आले, तेव्हा आठवले महाराष्ट्रांना, तेव्हा आठवले सगळ्या गोष्टी, याआधी कुठे होते म्हणून याच्या गावात दगडांना. बघितलं शेवटी आपण हिंडून फिरून भाई शेवटी एकाच पॉईंटवरती आलो की ही भाई फ्री फायर कम्युनिटी आहे, आणि इथे फक्त एकामेकाचा फायदाच बघितला जातो, बस दॅट्स इट. इथं सध्या तरी असंच आहे भाई, इथं कोण कोणाला पुढे जाऊन देण्याचा प्रयत्न करत नाही. जो पुढे जाईल त्याचे पाय वडले जातात, त्याचा इंस्टाग्राम ID डिसेबल केला जातो, रिपोर्ट्स मारले जातात, आणि एवढंच कमी नाही तर काय सांगता येत नाही भावांनो, पुढे जाऊन यूट्यूबवरती पण कॉपीराइट स्ट्राईक मारण्यात येईल. आपण ऑडियन्सचं नाव ठेवतो, पण जो पॉलिटिक्स भाई क्रिएटर लोक करतात ना, तो लिटरली कोणीच करू शकत नाही. तर बोलायला खूप साऱ्या गोष्टी आहेत माझ्याकडे, लिटरली दिवस रात्र कमी पडेल, पण आता फुल स्टॉप घेतो भाई. मला आराम करू द्या आता, म्हणजे लिटरली खरंच मला आरामाची गरज आहे. मी आता आराम करणार आहे, येस दॅट्स इट. पण हा भावांनो, हा माझा एंड नसेल, लवकरच येणार मी, आणि कम्युनिटीमध्ये थोडीफार घाण साचलेली आहे. तर ह्या वेळेस गेमिंग व्हिडिओज अपलोड न करता आपण जरा स्वच्छता अभियान करूयात, ठीक आहे. पीस आउट गाईज.